कृषी क्षेत्रात डेटा व डिजिटल सेवांचा वापर करून सरकारच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेगाने व परिणामकारकरित्या पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने ॲग्रीस्टॅक हा उपक्रम हाती घेतला। हा उपक्रम एक डिजिटल फाउंडेशन आहे। कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा देण्यासाठी या उपक्रमात तालुक्यातील 95,000हून अधिक शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी देण्यात येणार आहे। यात खातेदार शेतकऱ्यांच्या 8 सोबत आधार क्रमांक जोडून त्यावरून शेतकरी आधार क्रमांक तयार केला जाणार आहे। खानदेशात खरीप हंगामातील कपाशी पिकाने शेतकऱ्याची निराशा केली आहे। शेतकऱ्याने खरीप हंगामात केलेला खर्च देखील निघाला नसल्याने शेतकरी आता रब्बी हंगामाकडे आशा लागली आहे। मशागतीसाठी मजूर टंचाई व उपाय म्हणून शेतकरी सध्या यांत्रिकरणाच्या शेतीकडे वळताना दिसून येतात। सध्या मजूर वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करत असून वेळीची बचत तसेच मजुरांच्या भरोशावर न राहता आता कामे लवकर होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। कांद्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील लासलगावची बाजारपेठ आशिया खंडात सध्या प्रसिद्ध आहे। देशभर तसंच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीनुसार कांदा पाठवला जातो। लासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यंदा मक्याची आवक वाढत चालली आहे। आता या कांद्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगावातून जम्मू काश्मीर मधील बारी ब्राह्मण येथे पोल्ट्री उद्योगाच्या मागणीनुसार 2600 टन मक्याची पहिली खेप रेल्वेद्वारे पाठवण्यात आली आहे। जिल्ह्यात हळद व आलं पीक मोठ्या प्रमाणात लागवड होत असतं। यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय। सततच्या पावसामुळे कंदकुंज होण्यासाठी शक्यता वाढतीये। या भीतीने काही शेतकऱ्यांनी पाऊस संपल्यावर सुद्धा पाणी व अन्नद्रव्य योग्य व्यवस्थापन न केल्यामुळे हळद व आलं पिकात काही ठिकाणी अजैविक ताण निर्माण झाल्याचं दिसून येतंय। देशातील शेतकरी किमान हमीभाव कायदा संसदेमध्ये परत करण्यासाठी पुन्हा एकवटू लागला असून तामिळनाडू राज्यातून पुन्हा एकदा दिल्लीच्या संसद मार्गावर आक्रमक आंदोलन करण्यासाठी शेतकरी सज्ज राहावे असं प्रतिपादन MSP गॅरंटी मोर्चाचे समन्वयक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी चेन्नई येथे झालेल्या तामिळनाडू राज्यातील शेतकरी संघटनांच्या MST गॅरंटी संमेलनात केलंय। शेतीसाठी लागणारा विजेचा तुटवडा भरण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाकडून राबवण्यात येत असलेला मागेल त्याला सौर पंप कृषी योजनातून सौर कृषी पंपाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी सरसावलेत। मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात 1,01,462 सौर कृषी पंप महावितरणाकडून बसवण्यात आलेत। जालन्यात सर्वाधिक सौर कृषी पंप बसवले असून त्या पाठोपाठ बीड जिल्ह्यात बसवले गेलेत। सौर पंपांचा लाभ घेण्यासाठी मराठवाडा अहिल्यानगर सध्या आघाडीवर आहेत। शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे। एखाद्या व्यवसायात आपण जसा नफा तोटाचा विचार करतो त्याच पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेती करायला पाहिजे असं मार्गदर्शन उपविभागीय कृषी अधिकारी सतीश शिरसाट यांनी गुळाणी तालुका खेड येथे केलंय। जिल्ह्यात साखर हंगामात गत आली असून 16 साखर कारखान्यांनी 21,28,969 टन ऊस गाळपद्वारे 17,39,635 क्विंटल साखर निर्मिती केली आहे। जिल्ह्यात सरासरी 8.17% साखर उतारा मिळतोय। हंगामाची सुरुवात असल्याने साखर उतारा कमी असला तरी पुढील काळात साखर उतारा वाढणार आहे। विधानसभा निवडणुकांमुळे गाळप सुरू होण्यास विलंब झाल्याने हंगाम लांबणार आहे।